पालक सचिवांच्या कामावरती मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत पालक सचिवाची ही नेमणूक। 11 पालक सचिव अद्यापही जिल्ह्यात पोहोचले नसल्याने फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी। ओएसडी आणि पीए नेमण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका। काही ओएसडींचे दलालांसोबत संबंध। सेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांचं स्पष्ट उत्तर। दिल्लीमध्ये पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान। ज्यांनी पुरस्कार दिला त्यांचं नाव जरी पवार असलं तरी ते शिंदेंचे जावई। शिंदेंकडून पवारांवरती स्तुतीसुमनं। रायगडावरती असल्यानं मला बैठकीला जाता आलं नाही। मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। तसंच अजितदादांनी बोलावलेल्या बैठकीला फक्त मंत्र्यांना निमंत्रण होतं, इतर आमदारांनाही बोलावलं नव्हतं। जलजीवन मिशन योजनेची कामं निकृष्ट दर्जाची। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या तपासाची रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची धनंजय देशमुख यांची मागणी। आरोपीचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी। महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी घेतली बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट। महादेव मुंडेंच्या मारेकरांना लवकर पकडू, भेटीच्या दरम्यान कौवत यांचं आश्वासन। तर तपास सीआयडीकडे देण्याची मुंडेंच्या पत्नीची मागणी। आज माघ पौर्णिमेच्या निमित्तानं आनंद दिघे यांचा वारसा चालवत उपमुख्यमंत्री शिंदे मलंगगडावरती जाणार। त्यांच्या हस्ते आरती होणार, तर ठाकरे गटाचे राजन विचारे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह गडावरती आरती करणार। छगन भुजबळ आज येवलाच्या दौऱ्यावर। येवला मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचं ते उद्घाटन करणार, सांत्वनपर भेटही घेणार। रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती घेतली रात्री भेट। गेल्या काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती पडले होते आयकर विभागाचे छापे। भाजपचे उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदारकीला आव्हान। निवडणूक अर्ज भरताना संपत्तीचा तपशील लपवल्याचा विरोधी उमेदवार सुधाकर पाटील यांचा आरोप। हायकोर्टाकडून याचिकेची दखल। खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। शिवरायांसह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कडक शासन करणारा कायदा पारित करण्याची केली मागणी। जगप्रसिद्ध आर्म डीलर अभिषेक वर्मांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। अभिषेक वर्मांकडे शिवसेना शिंदे पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी। काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील शिवसेनेच्या वाटेवर। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या सेनेत प्रवेश। मुंबईमध्ये माघी गणेशोत्सवाच्यातील मूर्ती विसर्जनाचा वाद अद्यापही कायम। चारकोपचा राजानंतर आता कांदिवलीच्या श्री गणेश मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा निर्णय। पीओपी मूर्ती विसर्जनावरून वाद सुरू। वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटप्रमाणे सर्व जंगलांमध्ये दक्षता पथक नेमा। वनमंत्री गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। वन विभागाची बैठक घेत दिले निर्देश। वाघांच्या शिकारीचं प्रकरण। बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याच्या संपर्कात असलेल्या एका कापड व्यापाऱ्याला अटक। शिकारी आणि तस्करांमध्ये या व्यापाऱ्याचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावरती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादरीकरण। रेल्वेसाठी यंदा विक्रमी निधी देण्यासंदर्भात तातडीनं प्रस्ताव सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी विस्तार आणि सुधारणांतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता। दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागाला याचा मोठा फायदा होणार। पालघरमधल्या देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी 2,599,015 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी। या ठिकाणी प्रकल्पातून 69.42 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वसई विरार महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित।
राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेमधून 1% निधी राखीव ठेवला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. वैभव नाईक यांची 6 तास चालली चौकशी. चौकशीच्या दरम्यान बँक अकाउंटची माहिती दिली नाईकांनी. एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या, आपण कशाला त्यावर बोलायचं. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवरती अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचं जग समोरच्याला दिसतं. संजय राऊत यांना अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर. अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद, राऊतांचं वक्तव्य. परभणी प्रकरणामधील लॉंग मार्च थांबलेला नाही, स्थगित झाला. मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार. लॉंग मार्च काढणाऱ्या नेत्यांची पत्रकार परिषदेत माहिती. बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठीच चाललो होतो. ऋषिराज सावंत यांची पोलिसांना कबुली. ऋषिराज सावंत यांच्यासोबत असलेल्या 2 जणांचे पोलिसांनी नोंदवली जबाब. पुण्यातले भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विनंतीवरून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये बैठक होणार. शिवाजीनगर येथील बस स्थानकामध्ये नवीन बांधकामासंदर्भात घेणार आढावा. रणवीर अलाहाबादियानं इंडियाज गॉट लेटेंटमध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणामध्ये खार पोलिसांनी नोंदवला आशिष चंचलानीचा जबाब. समय रैनाशी शोभा पोलिसांच्या संपर्कात. इंडियाज गॉट लेटेंट या प्रकरणामध्ये आसामचं गुवाहाटी पोलिसांचं पथक मुंबईमध्ये दाखल. गुवाहाटी येथे दाखल गुन्ह्याचा तपास गुवाहाटीचे पोलीस मुंबई पोलिसांच्या मदतीनं करणार. आतापर्यंत 2 गुन्हे दाखल. सांगली शहरामध्ये शाळकरी मुलं आणि नशेच्या आहारी काही पालकांनीच शाळकरी मुलं सामाजिक उद्यानामध्ये नशा करत असल्याचं केलं चित्रीकरण. शाळा परिसर आणि उद्यानांमध्ये पोलीस पहारा ठेवण्याची केली मागणी. वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार. 5 आरोपींना पोलिसांकडून अटक. 12वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी राज्यामध्ये 42 कॉपीची प्रकरणं समोर. कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सध्या अलर्टवर. वर्ध्यामध्ये परीक्षेत कॉपी करताना आढळल्यानं 2 विद्यार्थी निलंबित. कॉपीमुक्त अभियान अंतर्गत वायगाव निपाणी येथील शाळेमध्ये करण्यात आली कारवाई. सगळ्यात जास्त कॉपीची प्रकरणं छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती. पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये 26 प्रकरणं समोर. बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावरती बिअर बॉटल्सचा खच. परीक्षा केंद्रावरती वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. संतप्त पालकांनी केला जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या 12वीच्या परीक्षा केंद्रावरती कॉपीचा सुळसुळाट. ढोकसाळ येथील सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी. जालन्यामध्ये आणखी एका परीक्षा केंद्रावरती कॉपीचा सुळसुळाट. शाळेच्या छतावरती चढून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर. बीडमध्ये शिक्षण विभागाच्या सर्व नियमांना हरताळ फासत 12वीच्या पहिल्या पेपरला कॉपी पुरवल्या. कॉपीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा. सरपंच देशमुख यांच्या लेकीनं दुःख बाजूला सारत दिला 12वीचा पेपर. वडिलांच्या विना हा पहिलाच पेपर होता. शक्य तितक्या पेपर सोडवला. वैभवी देशमुखची भावनिक प्रतिक्रिया. राज्यातल्या सरकारी अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी एबीपी माझाला दिली माहिती. विदर्भामधल्या 68 केंद्रांवरती कापूस खरेदी ठप्प. सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं सीसीआयची कापूस खरेदी स्थगित. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होण्याची शक्यता. नालासोपाऱ्यामधील 41 अनधिकृत इमारतींवरती वसई विरार महानगरपालिकेची तोडक कारवाई. 23 इमारती जमीनदोस्त. उर्वरित 18 इमारतींवरती तोडक कारवाई. वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक 80च्या गच्चीचं स्लॅब कोसळले. सुदैवानं जीवितहानी नाही. स्लॅब पानपट्टीच्या पत्र्यावरती कोसळले. सोयाबीनचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. सरकार या संदर्भात गंभीर नाही. योग्य निर्णय लवकर घेतला नाही तर सोयाबीन अरबी समुद्रामध्ये फेकून देऊ आणि मुंबई चक्काजाम करू. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. कापसाला अनुदान आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक.
इंदोर हैदराबाद महामार्गासाठी जळगावमध्ये जमीन भूसंपादन मात्र योग्य मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. यवतमाळमध्ये भाजी आणि फळ विक्रेत्यांचं नगरपालिकेमध्ये आंदोलन. भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी मागच्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू. लातूरच्या आडत बाजारामध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून तुरीच्या दरामध्ये 400 ते 500 रुपयांनी वाढ. तुरीला प्रति क्विंटल 7,400 ते 7,500 रुपये भाव द्यावा. वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया सीड पिकाला खरेदीच्या शुभमुहूर्तावरती 23,000 रुपयांचा विक्रमी दर. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण. 600 ते 700 गाड्यांची आवक. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यानं कोबी, फ्लॉवर, टोमॅटो त्यासोबतच शिमला मिरची आणि गाजराच्या दरातही घट. मुलीनं आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीच्या घरच्यांनी जावयालाच ठार मारण्याचा रचला कट. कोल्हापूरच्या भुये येथील अपहरण झालेल्या तरुणाची पोलिसांनी सांगलीतून केली सुटका. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तरुणाच्या सासऱ्यासह तिघांनाही केली अटक. बुलडाण्यामध्ये अनुसूचित जातीच्या मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकेला 60,000ची लाच घेताना अटक. भोजन व्यवस्था करणाऱ्या महिला कंत्राटदाराकडे मागितली होती 2 लाख रुपयांची लाच. शिर्डीमध्ये भाजी विक्रेत्या तरुणावरती अज्ञातांकडून चाकून हल्ला. जखमी तरुणावरती वार करत जखमी तरुणावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार. सहा विविध ठिकाणी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या देसाईगंज पोलिसांनी केली अटक. समीर चहांदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 50 घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक. 53,41,280 रुपये किमतीचे 667 ग्रॅम 660 वजनाचे सोन्याचे दागिने आणि 78,900 रुपये रोख असा एकूण 54,20,180 रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. खारघर हेल्मेट मारहाण प्रकरणामध्ये एकाला अटक, 1 जण फरार. रेहान अन्सारी असं अटक केलेल्याचं नाव. 10 दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश. लातूरच्या औसामध्ये भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्यानं घडला अपघात. 7 जण गंभीर जखमी. कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 2.5 वर्षांनंतरही बाळाच्या जन्माची नोंद नाही. प्रकरणाचा चौकशी करून रुग्णालयावरती कारवाई करण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. बेस्ट उपक्रमामधील खासगी कंपन्यांच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांवरील कर्मचारी करणार आंदोलन. समान कामाला समान वेतन व इतर मागण्यांसाठी 25 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानामध्ये संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन. साताऱ्यातल्या मलकापूरमध्ये मंदिरात चोरी. 6 तासात चोरट्यांचा शोध घेऊन तिघांना पोलिसांकडून अटक. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जांभळखेडा नजीक कोळसा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग. छत्तीसगडमधून चंद्रपूरकडे जात होता ट्रक. लातूरच्या औसामध्ये भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्यानं घडला अपघात. यामध्ये 7 जण गंभीर जखमी. यवतमाळमध्ये 2 ऑटोमध्ये झालेल्या अपघातामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू. पुसद शहरातील साई मंदिर रोडवरची घटना. सौरव राठोड असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव. तो 7वीत शिकत होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या डम्पिंगला आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न. भिवंडी शहरामध्ये पोलिसांचं पथसंचलन. रमजान आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवरती भिवंडी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलिसांचं पथसंचलन. धुळ्यामध्ये माघ शुद्ध चतुर्दशीच्या निमित्तानं एकविरा देवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून भाविक देवीच्या दर्शनाला. गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 1 जवान शहीद तर 1 जण गंभीर जखमी. LIC मध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जवळपास 880 कोटी रुपयांवरती कोणीही दावा केलेला नाही. सरकारची संसदेमध्ये लेखी उत्तरात माहिती.
19 वर्षांखालील भारतीय महिला संघातील सानिका चाळके, त्यासोबतच भाविका अहिरे आणि ईश्वरी अवसरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार. अंडर 19 क्रिकेट संघानं दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल केला सत्कार. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला दिला एकला चलो रेचा नारा. बंगालमध्ये काँग्रेसची ताकद नगण्य, त्यामुळे स्वबळावरती लढण्याचा ममता बॅनर्जी यांचा निर्णय. माघी पौर्णिमेच्या निमित्तानं प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावरती भाविक दाखल, भक्तांची गंगा स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. महाकुंभमेळ्यामध्ये 5व्या स्थानाचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आढावा. पहाटे 4 वाजल्यापासून योगी आदित्यनाथ ही कंट्रोल रूममध्ये. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौऱ्याचा शेवटचा दिवस. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मोदी द्विपक्षीय वार्तालाप करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करणार. अमेरिकेमध्ये विमान अपघातांचं सत्र सुरू. अरिझोना येथील स्कॉट्सडेल विमानतळावरती 2 खासगी जेट विमानांची धडक. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 4 जण जखमी. अमेरिकेमधल्या ग्वाटेमाला देशाची राजधानी ग्वाटेमाला सिटीमध्ये बस पुलावरून कोसळली. अपघातात 55 जणांचा मृत्यू, 70 प्रवासी होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.